मला ना वॉव! चिकन खायला अजिबात आवडत नाही, पण बनवायला खूप आवडतं. सो इथे माझ्या मम्मीने मस्तपैकी 1 किलो चिकन घेतलं होतं. तिने छान असं वॉश केलं होतं आणि ह्याच्यामध्ये आम्ही टाकली होती अद्रक, मिरची, लसूण आणि लाल मिरची यांची पेस्ट टाकलेली. आता ह्याच्यामध्ये टाकलेली हळद, तिखट मसाला, लाल मिरचीचा मसाला असतो बघा, तो कलरसाठी टाकलेला. इथे 2 चमचे मीठ टाकलं होतं आणि इथे टाकलं दही आणि हे सगळं मिश्रण जे आहे ना ते साधारणतः 15 मिनिटासाठी आम्ही मॅरिनेट करून छान ठेवून दिलं. आता याच्यामध्ये आहे ना एक पातेलं घेतलं आणि त्या पातेल्यामध्ये छानपैकी बटर पहिले टाकलं. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं ऑइलसुद्धा टाकलं आणि हा उभा चिरलेला कांदा जो आहे तो हलकासा लालसर परतून घेतला. नंतर याच्यामध्ये छानपैकी लाल टमॅटोज टाकलेले आहेत, हळद टाकलेली आहे अँड हे आहे घरगुती तिखट मसाला टाकलेला आहे आणि याच्यामध्ये ना मी अजिबात मीठ टाकलेलं नाही आहे. छान अशी वाफ काढली. वाफ पुन्हा एक करून द्यायची आहे आणि मस्तपैकी हे जे मिश्रण आहे ना ते आपल्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची आहे. आता नेक्स्ट स्टेपमध्ये काय करायचं, त्याच पातेल्यामध्ये छानपैकी तेल आणि ऑइल टाकायचं आहे. तुम्हाला जर तूप आवडत असेल तूप टाका, पण या रेसिपीचं नाव आहे बटर चिकन, सो बटर इज अ कंपल्सरी. मग ह्याच्यामध्ये जे आपले खडे मसाले आहेत ते टाकायचे आहेत आणि जे आपलं मॅरिनेट केलेलं चिकन आहे ना ते ॲड करायचं आहे. आता बघा हे जे चिकन आहे याच्यामध्ये आपण ऑलरेडी मीठ टाकलेलं आहे, बटरमध्ये मीठ आहे, सो आपण वरतून आपल्या अंदाजानुसार मीठ टाकू शकता. आता ह्याच्यामध्ये मस्त मी गार्लिक अँड बटरचा तडका दिलेला आहे, कसुरी मेथी टाकलेली आहे आणि इथे टाकलेली आहे फ्रेश क्रीम आणि फ्रेश कोरिएंडर आणि इथे बटर चिकन आमचं रेडी आहे. एकदम टेम्प्टिंग लागत होतं आणि इतकं डिलिशियस दिसत होतं ना. नक्की ट्राय करा. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा.